नमस्कार. टॉक द टॉक विथ देवयानीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी देवयानी थोरात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपले नवरात्री स्पेशल एपिसोड चालू आहेत आणि ह्या नवरात्रीच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं अगदी हार्दिक स्वागत करते. डोंबिवली वेस्ट आणि दिवा इथे दोन्ही ठिकाणी ब्रांचेस असलेलं कलारंग ड्रेसेस ह्याच्या ओनर रेवती उंटवाले आज आपल्या बरोबर आहेत. रेवती ताई नमस्कार. तुमचं माझ्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. आणि आपण असताना भेट दिलेली आहे कारण प्रत्येक शाळा असू दे, कुठलंही फंक्शन असू दे, अगदी नवरात्र असू दे, तर त्यांच्याकडे लोक आल्याशिवाय पुढे जात नाहीत, जाऊ शकत नाहीत कारण त्यांच्याकडे कलेक्शन इतकं जबरदस्त आहे. सो तुम्हाला कुठलाही ड्रेस जर रेंटवरती घ्यायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली रेवती उंटवाले यांना कॉल करू शकता. आपण आता पॉडकास्टला सुरुवात करूया. रेवती ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे. आणि तू जे ओव्हरऑल तुझं तर दुकान एवढं छान आहे, मोठं आहे आणि व्यवस्थित, आणि कलरफुल ड्रेसेस मी इथे बघतेय, तर खूप वेगळं कलेक्शन आहे. म्हणजे टिपिकल ते घागरे आणि हे नाही. आता तर तू नवरात्र स्पेशल हे सगळं डिस्प्ले केलंयस, राईट? तर मग अजून तुझ्याकडे ज्या काही व्हरायटीज आहेत तर आय थिंक तू अगदी अॅन्युअल फंक्शनला शाळेतल्या डान्सला जे लागतात कपडे तिथपासून ते वेडिंग साठी लागणारी देतो आपण. वेडिंग साठीचे पण देता? ओके. जेंट्स साठी ब्लेझर्स म्हणा, नऊवार साड्या म्हणा, ते आपण देतो. ओके. प्रॉपर एखादी ब्राईड साठी म्हणून जरी आले तरी आपण त्यांच्यासाठी करून देतो नऊवार साडी. हो. आणि ती रेंट नाही. अरे वा. पण किती वेळा नेसणार ना. हो बरोबर. तुमची साडी शिवून घेतली ती 2दा 3दा, त्याच्यावर परत तेच फोटो आणि तेच सेल्फी. करेक्ट. मग त्यापेक्षा रेंटने लोक नेतात. बरोबर. पण हा, आणि त्याच्यात हे मटेरियल म्हणजे आता जसं आपण आपल्यासाठी ज्यावेळेला घेतो त्यावेळेला लागणारे कलर किंवा हे वेगळं असतं. मग आता तू इथे जेव्हा रेंटने स्पेशली ब्राईड आणि ग्रूमचं विचारते, मग ते तसं कलेक्शन तुझ्याकडे आहे? पैठणीमध्ये असतं, कांजीवरम असतं, नंतर तुमचं बनारस पॅटर्न असतो. अरे वा. त्याच्यामुळे प्रॉपर शालू पॅटर्न मध्ये त्या जातात. अरे वा, क्या बात आहे. स्टिच केलेल्या असतात, त्यामुळे खूप हेवी वगैरे नेसायला प्रॉब्लेम नाही. इझी होतं, इझी टू वेअर. म्हणजे हल्ली जो ट्रेंड आलाय रेडी टू वेअर साडीज मिळतात आपल्याला, तर तसं तू इथे कलेक्शन ठेवलेलं आहे टोटली. इव्हन आपण स्टिच करून पण देतो. हा, जर कोणी आले, इव्हन आपल्या रेग्युलर साड्या आता वयस्कर आहेत किंवा अपडाऊन करणार आहेत की बाबा नाही पण साडी तर नेसायची आहे, तर आपण अशा साड्या शिवून पण देतो. अरे वा, जस्ट पदर अंगावर घेतला की झालं पटकन रेडी. 2 मिनिटांमध्ये साडी तयार. क्या बात आहे. हे मला माहिती नव्हतं. दिस इज न्यू फॉर ऑडियन्स ऑल्सो. तुम्हाला रेडीमेड साड्या करून घ्यायच्या असतील, रेडी टू वेअर, तुमची स्वतःची साडी घेऊन तुम्ही इथे आलात तर रेवतीताई तुम्हाला त्याही करून देऊ शकतात. सो हाही एक ऑप्शन लक्षात ठेवा. आणि आता कलेक्शन खूप मोठं आहे म्हणण्यापेक्षा तुझ्याकडे तर येणारं पब्लिकही तितकंच आहे, कारण त्या काउंट मध्ये तुला सगळा हा व्याप वाढवायला लागलेला आहे. तर ह्याची सुरुवात कधी झाली? म्हणजे भाड्याने ड्रेस देणं, मुळात ही जरा कल्पना फार ठराविक दुकानं होती आपल्याकडे पूर्वी. मग तू ज्या वेळेला हा बिझनेस स्टार्ट केला तर त्यावेळेला तुझ्या डोक्यात काय नेमक्या कल्पना होत्या? कल्पना म्हणजे ऑलमोस्ट मी हे 20 वर्षापूर्वी सुरू केलेलं, घरातनं सुरू केलं. ओके. पहिली ऑर्डर मला मिळाली ती गणपती मंदिराची. अच्छा. पालखीची. बरं. त्याचे फक्त 20 ड्रेस होते, त्याची मला त्यांनी ऑर्डर दिली. बरं. आणि मग त्या 20 ड्रेस पासून त्याचे 200चे 2000 कधी झाले हे आम्हालाही कळलं. शाळांच्या मला ऑर्डर आल्यात, पण त्या कशा ऍडजस्ट करायच्या. एक तर थोडस त्यांना वाटायचं माझ्याकडे क्वांटिटी कमी आहे. अच्छा. त्यामुळे मग शाळांना थोडं की यांना कम्प्लीट ऑर्डर द्यावी की नाही द्यावी, त्यामुळे मला कम्प्लीट शाळांच्या ऑर्डर नव्हत्या मिळत. ओके. पण ज्यावेळेला मला हे लक्षात आलं मग तेव्हा आम्ही बाहेर पडायचा निर्णय घेतला की आपण बाहेर पडूया, म्हणजे दुकान आपल्याला प्रॉपर गाळा घेऊनच शॉप ओपन करायला. पण पहिली कुठली शाळा होती ज्यांनी तुझ्यावर ट्रस्ट? पहिली शाळा होती ही विद्यानिकेतन. अच्छा. त्या लोकांनी मला खूप सपोर्ट केला स्टार्टिंग पासून. इव्हन त्यावेळेला पंडित सर सगळं बघत होते, आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की चला मी यावेळेला तुम्हाला 100 ड्रेसची ऑर्डर करतो. आणि तेव्हापासून त्यांचा जो विश्वास आहे की तो आता आहे, वर्षानुवर्ष म्हणजे ऑलमोस्ट 16-17 वर्ष झालेत. क्या बात आहे. त्यांची ती ऑर्डर आहे ती आहे. अरे वा. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने म्हणा किंवा त्यांच्या सपोर्टमुळे म्हणा मग आम्ही बाहेर पडायचा निर्णय घेतला की आपल्याला आता बाहेर पडायला हवंय, तर आपल्याला दुसऱ्या शाळांना पण कॉन्टॅक्ट करता येईल. बरोबर. आणि मग अशा ह्याच्याने आम्ही ते बाहेर पडलो आणि मुलाचा सपोर्ट होताच. तो म्हटला की चल आई आपण करूया. आणि ज्या वेळेला त्याने स्वतः होकार दिला की मी करतोय
तेव्हा पण मग घरातल्यांनाही थोडा विश्वास वाढला की नाही तर सासूबाईंना थोडं टेन्शन होतं एकटी जाऊन बाहेर कसं करणार. त्यामुळे मग तेव्हा त्याच्या सपोर्टमुळे मी बाहेर पडले. आणि आता त्याच्या सपोर्टमुळे म्हणा किंवा तो चांगली हेल्प करतोय त्याच्यामुळे आम्ही दुसरी शाखा पण 2 वर्षापूर्वी दिव्यामध्ये ओपन केली. आणि आता त्या शाखेचं सगळं तो बघतो. अरे वा. म्हणजे तिकडच्या शाळा असतील, गॅदरिंग्स असतील, ते सगळं तो हँडल करतो. ओके ओके. मग आता दिव्याला जी ब्रांच आहे ती तो कम्प्लिटली हँडल करतो. पण मग ती स्टेशनच्या जवळ वगैरे आहे? जवळ आहे, म्हणजे तसं खूप लांब नाहीये. पण त्या एरियामध्ये शाळा पण आहेत. हो, ग्लोबल स्कूल वगैरे आहेत, शाळा आहेत तिथे. आता तिथे क्राऊड पण बऱ्यापैकी वाढला. सो हेच आहे की आपल्याला जर बिझनेस करायचा आहे तर काय डिमांड आहे, कुठे डिमांड आहे, तर ती आपल्याला फुलफिल करता आली पाहिजे. मुळात हे ओळखणं फार गरजेचं आहे ना एखाद्या बिझनेस मधला. आता दिव्याला जिथे तुम्ही दुकान हे केलंय, ओपन केलंय, तर तिथे कसा क्राऊड आहे, म्हणजे आहे तिथे गर्दी वाढली की? गर्दी आहे, थोडा अजून तेवढा क्राऊड वाढायला हवाय. जेवढं डोंबिवलीमध्ये फॅन्सी ड्रेस आणि या गोष्टी आहेत त्या मनात तिकडे कमी आहेत, पण गॅदरिंग साठी वगैरे बेटर. पण तिथे इंटरनॅशनल स्कूल्स वगैरे आहेत. ओके ओके. म्हणजे क्राऊड आहे, क्राऊड येतोय. आता 2 वर्ष झाले, आता या वर्षी थोडं दिसायला लागलं, म्हणजे लोक यायला लागली. ओके. थोडा वेळ तर लागेलच लोकांना, कारण लोकांना आतापर्यंत तरी डायरेक्ट स्टेशन वरून डोंबिवली गाठणं सोयीचं होतं. त्याच्याशिवाय पर्याय त्यांच्याकडे. आता ते ठीक आहे, म्हणजे आपण इकडनं सांगितले की बाबा दिव्याला शाखा आहे तर ते जाऊ शकतात. बरोबर बरोबर. आणि तिथे आहे त्यामुळे हँडल करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हालाही ते बरं पडतं. बरोबर. आता हे झालं म्हणजे आता तू पूर्ण आता रेंटने कपडे देण्याबद्दलचं. पण ह्या सगळ्याची सुरुवात म्हणजे तुझं एज्युकेशन या फील्ड मधलं जे आहे तर त्याच्यासाठी तुला एक मॉरल सपोर्ट, कारण सगळ्या घरातल्या गोष्टी सांभाळायच्या आणि हे करायचं म्हणजे हा टास्क. आता तू 20 वर्षांपूर्वीपासून काम करतेस या क्षेत्रात, तर ते कसं तू मॅनेज केलंस? बेसिकली तू शिकलीस काय म्हणजे ह्या फील्ड मध्ये येण्यासाठी? कारण हे असं नुसतं नाहीये, कारण आलं तुला नुसतं टेलरिंग जरी आलं तरी हे करता येईल असं नाहीये. तो फॅशन सेन्स तुला पाहिजे किंवा इतर गोष्टी, की आता समजा एखादा कस्टमर आला, हाऊ टू हँडल हिम ऑर हर, कारण हे खूप डिफिकल्ट गोष्टी आहेत करणं. तर ते सगळं कसं मॅनेज केलंस, काय शिकलीस? मी ऍक्च्युअली लग्नाच्या आधी 12वी होते. ओके. लग्नानंतर ऑलमोस्ट एक 6-7 वर्षाची मध्ये गॅप झाली. त्याच्यानंतर मी फॅशन डिझायनिंग केलं. त्याच्या आधी मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. ओके. मग मी बीकॉम केलं. बीकॉम नंतर मी थोडं मध्ये टेलरिंगचं करत होते, पण ऍज अ टेलर म्हणून मला मजा नव्हती येत की काहीतरी मला वेगळं करायला हवं. मग मी फॅशन डिझायनिंग केलं. अच्छा. 2 वर्षाचा मी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. ओके ओके. तो झाल्यानंतर जस्ट मला डोंबिवली पूर्वला शास्त्री हॉल मध्ये दत्तनगरचा जो गणपती बसतो, उत्कर्ष मंडळ, तर त्यांनी आम्हाला फॅशन शो करायचा चान्स दिला आणि तो फॅशन शो खूप सुंदर झाला आमचा. फॅशन शो झाल्यानंतर आम्हाला कळलं की बाबा बाहेर शिवसेनेची लोक आली होती आणि त्यांना तो फॅशन शो, म्हणजे फॅशन शो म्हटलं की लोकांसमोर वेगळंच होतं. त्यावेळेला तर होतच, आता तरी लोकांना माहिती आहे की एक्झॅक्ट फॅशन शो काय आहे. आणि त्यावेळेला त्या लोकांनी ठरवलं होतं की हा कार्यक्रम बंद पडायचा. अच्छा. कार्यक्रम होऊ नाही द्यायचा. पण ज्यावेळेला आमचा कार्यक्रम झाला की फॅशन मध्ये बाबा ट्रॅडिशनल ड्रेसेस किंवा सगळे सामान्य लोकांपर्यंत फॅशन कशी पोहोचवायची, की तुम्ही साधा पंजाबी जरी घातला तरी त्याच्यात आपण फॅशन करू शकतो, हे त्यावेळेला लोकांना माहित झालं. त्यामुळे त्या लोकांनी स्वतः येऊन सांगितलं की नाही मॅडम, शो खूप सुंदर झाला तुमचा, नाहीतर आम्हाला हा कार्यक्रम बंद करायचा होता. आणि त्यावेळेला आमचे सगळेच्या सगळे ड्रेस विकले गेले. किती होते ते काउंट? 35चा काउंट होता जवळपास. सगळेच्या सगळे, कारण 6 ते 7च दिवस मिळाले होते त्या तयारीसाठी. बरोबर. कारण माझं जस्ट ग्रॅज्युएट म्हणजे फॅशन शोचं माझा स्वतःचा फॅशन शो झाला आणि मध्ये 7च दिवस ते मिळाले आणि मग लगेच गणपती. त्यामुळे तसा वेळ कमी मिळाला तरी आम्ही 35 ड्रेस केले होते. आता तू शिवसेनेचं जे सांगितलंस आता हा किस्सा, मी स्वतः प्रेझेंट होते, मी त्या फॅशन शोचा पार्ट होते, पण मला माहितीच नव्हती ही गोष्ट. हे पण खूप उशिराच कळलं. म्हणजे तुम्ही लोक सगळे चेंजिंगला गेलात आणि त्याच्यानंतर हे माझ्या बहिणीशी त्या लोकांचं बोलणं झालं की बाबा ओनर कोण आहे, कोणी हे केलंय. त्या म्हणजे आपल्यापर्यंत त्या गोष्टी खूप कमी आल्या. बरोबर.
म्हणजे एक टिपिकल मेंटॅलिटी आपण म्हणतो ना की हा फॅशन शो म्हणजे तशाच टाईपचा असणार किंवा काय, आपल्याकडे समाजाचा तो एक दृष्टिकोन बघण्याचा वेगळा आहे किंवा त्या काळात रादर जास्त होता. आणि ते थोडं धाडसाच पाऊल होतं ना. आपण ज्या वेळेला फॅशन शो गणपती म्हणजे ह्याच्यात केला 20 वर्ष नक्कीच झाले या गोष्टी. तुझं आय थिंक त्यावेळेला नुकतंच फॅशन डिझायनिंग म्हणजे 2006-07 मधली गोष्ट असावी ही माझ्या मते. पण 9 मध्ये मी शॉप ओपन केलं. बरोबर. तर म्हणजे साधारण तेवढा वेळ झालेलाच. स्टोरी म्हणजे मला खरंच माहिती नव्हतं हे. आणि इट्स ग्रेट. आणि बेसिकली आता मी तुझा प्रवास सगळा खूप जवळनं बघितलाय, पण आता काही जण अशी आहेत ज्यांना तू माहितीच नाहीयेस. ओके, आता बऱ्याच जणांना असं वाटतं ह्यांना काय सहज सगळं मिळालंय, एवढा बिझनेस थाटलाय, पण त्याच्या मागची जी मेहनत आहे ती एकतर मी खूप जवळनं बघितली म्हणून मला माहितीये. पण आता जे नवीन बिझनेसमन आहेत किंवा मुली आहेत ज्यांना या फॅशन इंडस्ट्रीमध्ये यायचंय, तर मला ही एक तुझी गोष्ट खूप का आवडली माहितीये का? फॅशन डिझायनिंग केल्यानंतर एकतर कपडे विकणं आपण डिझाईन केलेले हा एक मुद्दा उरतो, किंवा मग काहीतरी दुसरं ऑप्शन टेलरिंग किंवा या फील्ड मध्ये जातात. नाहीच तर मग फिल्म इंडस्ट्री आहे किंवा फॅशन शोज आहेत. पण हे जे तू निवडलेलं माध्यम आहेस, तुझं फॅशन डिझायनिंगचं स्किल ह्याच्यातून ते जे दाखवतेस, तर ते स्किल किंवा ती जी तुझी युटिलायझेशन ऑफ युअर स्किल जे आहे ते खूप वेगळ्या लेवलचं आहे असं मला वाटतं. कारण ह्या इंडस्ट्रीला सुद्धा म्हणजे आपण आता आम्ही पूर्वी शाळेतून कपडे म्हणजे सांगायचे जेव्हा की रेंटवर एक टिपिकल 1-2 दुकानं होती डोंबिवलीत. म्हणजे कोणीही कुठेही राहणारा असेल तरी त्याने ती उठून तिथे यायचं. म्हणजे आय रिमेंबर वेस्टवाले त्यावेळेला सगळे ईस्टला येऊनच भाड्याने कपडे घेत होते. पण त्यावेळेला क्वालिटी ऑफ दॅट क्लोथ्स नव्हतं, इतकी पुअर असायची. म्हणजे आता मी तुझ्या दुकानात आल्यानंतर मला ना तो एक भाड्याचे कपडे ज्या दुकानात एक वास असतो टिपिकल, तो वासही तुझ्या दुकानात येत नाही. म्हणजे तिथून एक जजमेंट आपण जे म्हणतो की तुझं क्लीनलीनेस, हायजीन हे तू एवढ्या लेवलने मेंटेन केलंस की एखाद्याने जरी असं नुसतं डायरेक्ट उचलून घातलं तरी त्याला त्याने काही हार्म होणार नाही. तर ती एक्झॅक्टली ती जी काळजी आहे तुझ्या कपड्यांची, कारण आता आज एक कपडा 4 लोक 10 लोक वापरतात, तर ती हायजीन तू कशी मेंटेन करतेस? आपण एकतर क्वालिटी चांगली वापरतो फॅब्रिकची की बाबा ती 100 लोकांपर्यंत ती जाणार आहे. आणि ऑलमोस्ट मार्च मध्ये आपलं गॅदरिंग संपत आले की आमचं वॉशिंगचं काम सुरू होतं ते जुलैपर्यंत. म्हणजे ऑलमोस्ट आम्ही सगळे कपडे धुतो. सगळे कपडे आम्ही धुतो आणि तेवढं ते करायलाच लागतं. आणि मग कसं असतं की आमची पहिली जी ऑर्डर येईल तेव्हा जर धुतलेले कपडे आहेत तर आपसुकच जर खराब झाले तर कस्टमर पण ते धुवूनच देणार. मग ती चेन तयार होते. बरोबर. म्हणजे माझ्याकडचे 95% तरी कस्टमर असे आहेत की ते धुवून युज करतात. ओके. मग त्यामुळे ती क्वालिटी मेंटेन राहते आणि छान राहतात कपडे. करेक्ट. आणि इव्हन आमच्याकडे जर फोक डान्स आमच्याकडे स्पेशालिटी. आणि फोक मध्ये तुम्ही कुठलेही ऑल ओव्हर इंडिया फोक कुठलाही असू देत आम्ही सेम टू सेम ड्रेस करून देतो. अच्छा. कारण ते माझं स्वतःचं ग्रॅज्युएशन जे झालंय फॅशन डिझायनिंगचं ते माझं फोक मध्ये झालेलं. ओके. त्यामुळे मग ते तुम्हाला ड्रेस परफेक्ट मिळतात. की आता आसाम असू दे का ओडिसा असू दे की तुमचं साऊथ असू दे, तर आपण सगळ्यांचे सेम तसे ड्रेस करून देतो. म्हणजे प्रत्येक राज्याप्रमाणे जे लागतं ते सगळं तू त्याच्यामध्ये देतेस. ओके. आणि कसं आहे की बरेचसे कॉलेज असे असतात की ते त्यांचं जर आता मार्च मध्ये असेल तर ते अक्षरशः ऑक्टोबर नोव्हेंबर पासून आमच्याकडे येऊन प्रिपेअर करतात की बाबा हे आम्हाला सॉन्ग घ्यायचंय. आणि मग त्या हिशोबामध्ये त्यांना काय प्रॉप लागतील, काय ज्वेलरी लागेल ते आम्ही सगळं त्यांना करून देतो. ओके. आणि मग ते सगळं प्रॉपर असतं की बऱ्याचशा कॉलेजचं असं होतं की त्यांना ड्रेसचं पण प्राइस मिळतं. की परफॉर्मन्सचं तर मिळतच पण ड्रेस परफेक्ट आहे म्हणूनही प्राइस मिळालेले खूप कोरिओग्राफर असतात की ते येऊन सांगतात की मॅडम ड्रेसचं प्राइस आम्हाला मिळालं. क्या बात आहे. वा. म्हणजे तेवढं परफेक्शन देतो. येस, क्या बात आहे. म्हणजे हे क्रेडिटेबल आहे. कारण एखाद्या कॉलेजला किंवा कुठच्याही परफॉर्मन्सला ज्यावेळेला कॉस्ट्युमचं प्राइज मिळतं तर त्याची कॉस्ट्युम डिझायनर कोण आहे किंवा कॉस्ट्युम कोणी क्रिएट केलंय हे फार इम्पॉर्टंट ठरतं त्यावेळेला. पण ते कोणी विचारत नाही ना. अनफॉर्च्युनेटली त्याला क्रेडिट नाही मिळत, पण त्या कॉलेजला किंवा त्या मुलांना त्याचं एक प्राइज मिळतं. पण ठीक आहे, हरकत नाही. आणि ते जे कोरिओग्राफर येऊन तुला सांगतात ती तुझ्या कामाची तुला मिळालेली पोचपावती आहे.
क्या बात आहे. आणि असंच आता तुझ्या त्या रेडीमेड साड्या पण बऱ्यापैकी फेमस आहेत ना, तू ज्या शिवतेस त्या सगळ्या, तर मग त्याच्यासाठी ऑर्डर कशी द्यावी लागते, म्हणजे किती दिवस प्रायर तुला 8 दिवस तरी द्यावे लागतात, कारण कसं ह्या व्याप सांभाळून कारागिरापर्यंत मला या गोष्टी पोहोचवायच्या किंवा प्रॉपर साईज वगैरे, तर 8 दिवस तरी आम्ही हातात घेतो. अच्छा. कधी कधी कारागीर फ्री असेल तर तो पटकनही देतो, पण 8 दिवस आम्ही लोकांना सांगतो की नऊवार साडी असू दे, रेग्युलर साडी आपली 5वार साडी असू दे, सगळे पॅटर्न शिवून देतात. नऊवार मध्ये पण हल्ली ब्राह्मणी आहे, राजलक्ष्मी आहे, पेशवाई आहे, बरेच पॅटर्न आहेत. ओके. आपण सगळे शिवून देतो. क्या बात. मस्त. आणि आता नवरात्र चालू आहे, तर नवरात्र स्पेशल तुझ्याकडे हे वुमेन कलेक्शन मला दिसतंय सगळं, पण मग मेल साठी पण तुझ्याकडे ऑप्शन्स आहेत? येस येस. ओके. मेल साठी पण आहे, केडिया आहे, धोती पॅटर्न आहे, जॅकेट्स आहेत. ओके. त्याच्यामध्ये केडियामध्ये पण 2-3 प्रकार येतात. अच्छा. आणि घालतात हल्ली, असं हे नाही की फक्तच गुजराती लोक घालतील असं नाहीये, हल्ली सगळे एन्जॉय करतात. त्यामुळे जेंट्स साठी पण भरपूर आपल्याकडे ऑप्शन आहेत, पण जेंट्सचं कसं असतात, येतात बघतात, त्यामुळे आम्ही तो डिस्प्ले नाही लावले. ते येतात बघतात आणि घेऊन लगेच घेतात. करेक्ट. म्हणजे बायकांना जरा 4 ऑप्शन हवे असतात, त्यामुळे त्यांना आम्हाला व्हरायटी दाखवायलाच हवी. करेक्ट. म्हणजे रेंटवरती असलं तरी सुद्धा बायका ऑलवेज चुजी आहेत आणि त्या राहणारच आहे. तो आपला गुणधर्म आहे. कारण येस, पण इट्स गुड थिंग, कारण आणि तू त्या पद्धतीने डिस्प्लेही करतेस, त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट आल्यानंतर समोर दिसतंय जे काय आहे ते हवं तसं. आणि मग ह्याच्या बरोबर आता कॉस्ट्युम झाले, मग त्याच्याबरोबर तुम्ही ज्वेलरी पण त्याच्यात देता? ओके. मग कशी रिक्वायरमेंट अशी असते तशी देता की जी ठराविक आहे ती देता? दांडिया म्हटलं की ती ठराविक जी ज्वेलरी हवी ती हवीच. कमरपट्ट्या हवा, हातामध्ये कडे हवे, गळ्यातलं हवं, बिंदीमध्ये 2 ऑप्शन्स असतात आणि कानातले. एवढी ज्वेलरी आम्ही देतो. फक्त पैंजण, बाजूबंद हे आता ऍड झालेलं आहे किंवा हेड गेअर आहेत, तेवढे आम्ही नाही देत. बरोबर. पण बेसिक एवढी ज्वेलरी तर सगळे प्रोव्हाइड करायचं, एवढी आपण देतो. ओके. म्हणजे डिपॉझिट किंवा रेंट हा जो प्रकार असतो तो कसा आहे? म्हणजे ऍक्च्युली आपण डिपॉझिट नाही घेत. अच्छा. आपण फक्त रेंट घेतो. हा युएसपी असं म्हणायला हरकत नाही तुझा, कारण जनरली बाहेर मी आतापर्यंत जेवढं रेंट वरती घेत होते, तर पहिले डिपॉझिट द्यावं लागतं, मग एक रेंट अमाऊंट असते आणि मग डिपॉझिट आय थिंक ते परत येतं, असं काहीतरी प्रकार असतो. नाही, पण आता आपले एवढ्या जुने कस्टमर आहेत, एवढ्या वर्षाचे आहेत की तेवढा विश्वास त्यांचाही आमच्यावर आहे, आमचाही त्यांच्यावर आहे. क्या बात आहे. की आपण डिपॉझिट कुठल्याही, इव्हन माझं वेडिंग सेक्शनचं जरी बुकिंग असेल तरी आम्ही डिपॉझिट नाही घेत. आम्ही फक्त रेंट घेतो. अच्छा. आणि लोक तेवढ्या विश्वासाने आणून देतात. भले कधीतरी काही प्रॉब्लेम झाला, लेट आणला, तर ते स्वतःहून विचारतात की मॅडम लेट झालंय, थोडा एक्स्ट्रा चार्ज घ्या. म्हणजे असेही आमचे कस्टमर आहेत. ओके. कारण ते तेवढे आपण सांभाळलेले आहेत, त्यामुळे ते आहेत. नाही, पण ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे तू लोकांवर ठेवतेस विश्वास, पण त्याच्यामुळे लोकही तुझ्यावरती तेवढ्याच दुपटीने विश्वास ठेवतात. म्हणजे एखाद वेळेला असं होतं की गर्दीची वेळ आहे, लोक आमच्या हातात बॅग देतात, आम्ही चेक पण नाही करत, पण ते स्वतःहून सांगतात मॅडम प्लीज चेक करा, प्रेस करताना जळाले, आणि मग त्याचे चार्ज असतील ते घ्या. म्हणजे एवढ्या विश्वासाने ती लोक आम्हाला सांगतात. आता आहे एखादा असतो पण नाही, टचवूड अजून तरी असं कोणी नाही आलेलं आहे, ते विश्वासाचेच कस्टमर. क्या बात आहे. म्हणजे कस्टमर सांभाळणं, कसं सांभाळावं हे खरंच शिकण्यासारखं आहे तुझ्याकडनं. आणि अजून एक मला प्रश्न असा आहे ना, आता हे छोटे छोटे मुलं जी असतात, नर्सरी, ज्युनियर, ह्यांचे पण फॅन्सी ड्रेस आता खूप प्रमाण वाढलंय. आता त्याच्यात वेगवेगळे कार्टून्स आणि हे सगळं पण लागायला लागलं. अॅनिमल्स असतात, नंतर तुमचं व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, फ्लॉवर्स, ते पण सगळं असतात. आता ग्रह तारे पण आलेत, प्लॅटिन, सगळंच आहे. हल्ली म्हणजे विषय खूप वेगवेगळे आहेत. अगदी आपल्या वेळेला काय पोलीस झाला टिपिकल, बरोबर. आता तसं नाही राहिलेलं. आता खूप विषय वाढलेले, तोही विषय वाढत चालला, भरपूर विषय वाढलेले आहेत. आणि त्या पद्धतीने आम्हाला ड्रेसेस ठेवायला लागतात. आणि तेवढी म्हणतोय आपण की फोक डान्स आहे, पण त्याच्यातही फॅशन चेंज होतात. करेक्ट. भरपूर चेंज होतात. ते अपडेट होत राहणं हे इथेही तुला आहेच आहे. म्हणजे नुसतं आपण म्हणतो की कपडे घ्यायला जातो तेव्हा नाही, की एक स्टॉक करून ठेवलाय आणि तो तुम्ही वर्षानुवर्ष चालू ठेवताय, तसं करून नाही चालत. अच्छा. त्याच्यात तुम्हाला व्हरायटी द्यायलाच लागते. की आता म्हणजे आता तर परत रेट्रो थीम पण आले, परत रिन्यू झालाय ते सगळं, बरोबर. म्हणजे मग आता तेही तुम्हाला द्यायला लागते. रेट्रो मध्ये तुम्हाला डिस्को आहे, म्हणजे
खूप पॅटर्न आहेत. आता सिक्वेन्स प्रकार कमी झाले. पूर्वी टिकली टिकली जे यायचं खूप होतं, तर आता ते थोडं कमी झालेलं. मग त्याला आम्हाला पर्याय शोधायला लागतात की बाबा काय कापड येईल असं. पण ती व्हरायटी आपण देऊ तरच ती व्हरायटी राहणार आहे. आणि त्याच्यामध्ये नाविन्य काहीतरी देत राहील. मग आपलं मोनोटोनस एक चाललंय ते चाललंय असं ठेवून नाही चालणार. बरोबर. वेडिंग कलेक्शन जे तुझं आहे रेंटवरती देणं, तर त्या वेडिंग कलेक्शन म्हटलं की थोडस एक्सपेन्सिव्ह क्लोथ्स आणि हे सगळं आलं. तर मग त्यावेळेला मला जर का समजा बाहेरगावी जायचं आणि मला तुझ्याकडचे ड्रेस रेंटवर घेऊन जायचे, तर मग ती प्रोसेस कशी असते? समजा मी 8 दिवसांनी येणार आहे गावावरनं, तर मग त्यावेळेला मला रेंट किती द्यायला लागतं, म्हणजे कसं असतं? आम्ही वेडिंगचा जो रेंट घेतो तो 4 दिवसाचाच असतो. म्हणजे 4 दिवस, आता वेडिंग म्हटलं की 4 दिवस लागणार, त्या हिशोबातच आम्ही देतो. म्हणजे जनरली कसं, आता तुला जरी 4 दिवस आधी जायचंय तर तू बुकिंग करून जायचं. तुझ्या साईज मध्ये जो ड्रेस असेल तो आम्ही काढून ठेवणार आणि जो उशिरा येणार असेल तो घेऊन जाणार. आणि जो लवकर येणार असेल तो रिटर्न घेऊन येणार. ओके ओके. त्यामुळे ते 4 दिवसामध्ये होतं. ओके. 4 days पण मग त्याचं रेंट थोडं जास्त असेल ना कम्पॅरेटिव्हली. आता तुम्ही कसा ड्रेस घ्याल ते साधारण 800 पासून 2000 पर्यंत त्याचे असतो रेंट. ओके. आणि त्याच्यामध्ये कसं, मग आता काही वेळेला फेटे वगैरे पण आपण रेंटने देतो नवरदेवासाठी. अच्छा. प्रॉपर नवरदेवाला जे फेटे लागतात, पगडी असेल, फेटे असेल, तेही आपण मापामध्ये आणि त्यांच्या ड्रेसला मॅचिंग अच्छा असं करून देतो. अरे वा, हे खूप चांगलं आहे ग. कारण काय होतं, इन्व्हेस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपण बघायला गेलो, उपयोग नाही होत त्या 1 day साठी आपण लिटरली ते वापरतो, नंतर नो यूज. मग हे त्याच्यापेक्षा जर आपण प्रेफर केलं तर एक काय म्हणतात त्याला, इकॉनॉमिकली आपण विचार करून एक पाऊल उचलल्यासारखं. तर या पुढच्या जनरेशनला आता ह्या गोष्टी खूप इझिली अवेलेबल आहेत. त्यांना गरजच आहे. आता IT क्षेत्रातले जे लोक असतील ते हे ट्रॅडिशनल ड्रेस कधी घालणार? बरोबर आहे. म्हणजे त्यामुळे त्या ड्रेसचा तसा उपयोग नाही होत. इव्हन आपण आपल्याकडे कसं 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी की ट्रॅडिशनलला जी असते, साऊथ इंडियन असेल, आपलं महाराष्ट्रीयन असेल, ती पण आपण देतो. अच्छा. आणि मग कसं, आता ती ज्वेलरी पण आपण खूप युज नाही करत ना, आणि सोन्याच्या भावाच्या हिशोबामध्ये लोकांना ते परवडत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी मिळते. आणि नेतात लोक की आता ती गोल्डची ज्वेलरी नाहीतरी उचलून लॉकरला टाकायची, त्यापेक्षा लोकांना याच्यात व्हरायटी आणि डिझायनर पॅटर्न असतात सगळे. करेक्ट. आणि ते आपण देतो. इव्हन आता नवरदेवाला माळा वगैरे लागतात, त्या तुम्ही किती वेळा घालणार? हो खरं. एक ती शेरवानीवर माळा घातली की ती परत युज नाहीच होणार. दुसऱ्याच्या लग्नात जायचं तरी माळा कोणी नाही घालत. त्यामुळे तशा माळा आपण त्या हिशोबात करून देतो, जसं काही कंठी असेल, जो पॅटर्न असेल. ओके. आणि म्हणजे नवरदेव म्हणा किंवा नवरी म्हणा, सगळ्यांसाठी ज्वेलरी आहे, साड्या आहेत. ओके. पण नवरदेवासाठी सध्या आम्ही फक्त ब्लेझर पॅटर्न ठेवले. अच्छा. शेरवानी कमी केली आणि फेटे वगैरे ठेवले. ओके. शेरवानी मध्ये चेंज होत राहतात, त्यामुळे ब्लेझर आहेत. ओके. आणि ब्लेझर कसं अगदी 10वीच्या मुलांपासून सगळ्यांना लागतात. काही कुठलेही फंक्शन असेल तर ते आपण ब्लेझर आपल्याकडे सगळ्या साईज मध्ये मिळते. आणि लेडीज मध्ये काय आहे? लेडीज मध्ये 9वार साड्या आहेत. ओके. आणि तेवढेच सध्या तरी. आणि त्या हेवी मध्ये सगळं. ओके. त्यामुळे तेवढं, म्हणजे पूर्वी मी गाऊन वगैरे द्यायची, पण ते थोडे मी कमी केले. आता इव्हिनिंग गाऊन्स वगैरे थोडेफार आहेत, पण खूप व्हरायटी नाहीये त्याच्यामध्ये. मग आता सगळं चेंज होत आहे. आणि आता कसं लोक सर्रास वापरतात इव्हिनिंग गाऊन. पूर्वी नव्हते वापरत, आता रेग्युलर वापरले जातात. करेक्ट. तर ते म्हणजे ज्या गोष्टी बायका स्वतः विकत घेताना त्या गोष्टी आम्ही रेंटने नाही ठेवत, की जे वन टाइम घालायचे अशा गोष्टी आम्ही रेंटने देतो. करेक्ट. इव्हन तुमचं त्या याचे ज्वेलरी असते, फ्लॉवर्स ज्वेलरी, डोहाळ्या जेवणाला वगैरे लागते, त्याच्यात पण आमच्याकडे व्हरायटी असते. अरे वा, तेही तू रेंटवर? ओके. कारण रिअल फ्लॉवर्सचे घ्यायला गेले की 2-2.5 हजार तुमचे जातात. हो बरोबर. आणि परत ते काय एकदा घाला आणि टाका. आणि मग हे याच्यामध्ये तुम्हाला बाहेर जाऊन जरी शूट करायचं असेल तर ती आमची आर्टिफिशियल ज्वेलरी आहे, त्यामुळे लोकांना ते बरं पडतं घ्यायला आणि कमी रेंज मध्ये मिळते. अगदी. आणि त्याच्यामध्ये पण पॅटर्न असतात वेगवेगळे. म्हणजे इव्हिनिंग गाऊन वर घालायचंय तुम्हाला, ग्रीन साडीवर घालायचंय, तशा पॅटर्न मध्ये ती पण ज्वेलरी असते.
मस्त, म्हणजे त्याच्यात पण ऑप्शन्स ठेवले त्याच्यात पण ऑप्शन्स असतात. ओके ओके. मग ते फोटोशूट वगैरे हल्ली बेबी शॉवरचं जे फोटोशूट असतं त्यावेळेला पण ते वन डे आपल्याला हवे तर ते नेऊ शकतात. ओके गुड. सो आता तू एवढं सगळं काय काय तुझं करतेस, म्हणजे इथे कपड्यांचं वेडिंगचं तर आहे, प्लस रेंटने कपडे देणं आहे, पण ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला लोक घ्यायला येतात तर त्यांची मानसिकता एक वेगळी असते की आम्ही देतोय म्हणजे आम्हालाही मिळालंच पाहिजे, चोख किंवा काय. पण मग देतानाची मानसिकता वेगळी असते. म्हणजे मग ती बॅग आमच्या हातात कधी ठेवू आणि आम्ही कधी धावू. एक्झॅक्टली, ती घाई आहे प्रत्येक वेळेला. पण मग ते मेंटेन करणं आहे, कारण आधीची सुद्धा तुमची एक मेहनत आहे असते की आता समजा मी ऑर्डर दिली तुला, तर माझी एक ऑर्डर आहे ती बॅग मध्ये पॅक करणं, त्याच्यावरची ज्वेलरी आहे तो काढून ठेवणं, मग ती दिल्यानंतर परत ज्यावेळेला रिटर्न येईल त्यावेळेची तुमची एक वेगळी मेहनत आहे. ते सगळं चेक करा आहे, मग जर का ते खराब असेल तर त्याचं परत ते काही सगळ्या गोष्टी करायला रिपेरी असते. एक्झॅक्टली, म्हणजे हे खूप मोठा टास्क आहे. म्हणजे हा बिझनेस हँडल करणं इतकं म्हणजे सहज आहे असं नाहीये. तुम्हाला आवड असेल ना तर तुम्ही ते छान करू शकाल. मुळात आवड हवी. आता या माझ्याकडच्या ज्या दोघी आहेत ना त्यांना आवड आहे, त्यामुळे त्या टिकतायत. की त्या म्हणजे दिसतं आम्हाला चेहऱ्यावरून, पण तरी त्या काम करत असतात. म्हणजे त्या मला उलट सांगतात की नाही आंटी हम कर लेंगे, ये ऑर्डर कंप्लीट करेंगे फिर जाएंगे. त्यांना ते एक आतून पॅशन आहे. बरोबर, त्यांना ते आवडतंय, त्यामुळे त्या व्यवस्थित ते हँडल करतायत आणि त्यांना शिकायलाही मिळतंय ना त्याच्यात. आणि आता ती तर कॉलेज करून ती करते. क्या बात आहे. आता तिचं फायनल इयर. ओके. पण तरीही ती जसं गरज असेल तशी कॉलेजला जाते, दुपारी इथे बसून अभ्यास करते. म्हणजे आवड आहे म्हणूनच ते करू शकते. बरोबर, असं तुम्ही कोणी याल आणि त्याच्यात घुसाल असं नाही होऊ शकत. मुळात सिम्पल जॉब नाहीये तो, त्याच्यासाठी तुम्हाला एफर्ट्स द्यायचे. ती आवड असणं गरजेचं आहे. लोकांना दिसताना असं वाटतं हा यांचं काय भाड्याने कपडे देतात इतका, म्हणजे तो जो टॅग लावलेला आहे ना त्या गोष्टीला, पण त्याच्या मागची मेहनत नाही कोणाला लक्षात येत. म्हणजे तसं कुठलाही बिझनेस आपण करायला गेलो तर तो कठीणच आहे. कुठची पावलं तुम्ही जेव्हा सेल्फ एम्प्लॉयमेंट कडे जातात तर त्यावेळेला तुम्हाला खरे खाचखळगे त्या गोष्टींमधले कळतात. आता काकू म्हणजे रेवती काकू, तुझं आता पूर्वी ज्या वेळेला मी तुझा सगळा जो स्ट्रगल बघितलाय तर त्यावेळेला असं वाटायचं काकू फॅशन डिझायनिंग करणार म्हणजे काय, कपडे शिवणार विकणार ज्याला हवे तसे, हेच डोक्यात होतं. म्हणजे तू कधी ह्या फील्ड कडे वळशील असं स्वप्नात सुद्धा आम्हाला वाटलं नव्हतं. पण ज्या वेळेला तू हे चूज केलंस त्यावेळेला हॅपी पार्ट हा होता की वेगळं काहीतरी सिलेक्शन तुझ्याकडनं ते झालं. आणि आज आता एवढ्या वर्षांनी मी येते तुझ्या शॉपमध्ये आणि बघतीये तर म्हणतात तसं छोटस झाड असतं, रोप, त्याचा वटवृक्ष होताना तो दिसतोय समोर. आणि खरंच ही खूप मोठी गोष्ट आणि कॉम्प्लिमेंट आहे तुझ्यासाठी, कारण एकतर मुळात तुझा स्वभाव आधी तो चांगला असल्यामुळे तू लोकांना धरून ठेवलंस आजपर्यंत, आणि आज इथपर्यंत पाय रोवून उभी आहेस, दुसरी ब्रांच तू काढली आहेस. जरी तुझा लेक सांभाळत असला स्टील ती काढणं आणि ती करणं याच्यासाठी धैर्य लागतं. आणि मग पूर्वी ज्यावेळेला हे सगळं झालं तर त्यावेळेला तुला सपोर्ट करणारी तुझी सासू होती, तर त्या सासूबाईंना ह्याचं खरं मला क्रेडिट देशील तुम्हाला माहितीये, कारण त्यांनी सपोर्ट केला नसता तर शक्यच नव्हतं काही करणं. म्हणजे मुलं आहेतच, प्रश्नच नाही. त्यांचा सपोर्ट होता. इव्हन माझ्या शिक्षणासाठी त्यांचा सपोर्ट होता. म्हणून एवढ्या वर्षाच्या गॅप नंतर मी पुढे शिकले. आणि ज्या वेळेला त्यांनी ऍड बघितली की अशी फॅशन डिझायनिंग आहे, तेव्हा त्यांनी माझ्या पाठी लागल्या की ऍज अ टेलर म्हणून काम करण्यापेक्षा तू फॅशन डिझायनर. आणि मग जे स्वप्न दाखवणाऱ्याही त्या होत्या आणि पूर्ण करणाऱ्याही त्याच होत्या. क्या बात आहे. मस्त. रेवती ताई, तुम्हाला या सगळ्या प्रवासासाठी एकतर आम्हाला खूप आनंद झाला ऐकून, आणि मला माहितीये प्रेक्षकांनाही हा प्रवास सुद्धा जवळनं कळलाय, आणि इथून पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि अशाच भरपूर ब्रांचेस होऊ देत कलारंग ड्रेसेसच्या, आणि नवरात्रीच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण.